बॉल बाला, कारण की लास्ट मॅचचा नक्कीच त्याचा रेकॉर्ड आम्ही जर डोळ्याच्या समोर काढला तर रेकॉर्ड भन्नाट मोठा आहे. पहिला बॉल जागेवर कटचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न गेला. भूषण मागच्या मॅच म्हणजेच लास्टचा जर रेकॉर्ड काढला तर 14 चेंडू मध्ये अर्धशतक पटकावणारा खेळाडू हे त्याचा रेकॉर्ड आहे जेव्हा त्याची बॅट बोलली होती. हो या वेळेला आपण बघितलं तर फलंदाजाला फॉलो केलं जाते, सुंदर गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. नाव आपण बघितलं तर मिस्टर रोहित सांबरे आपल्याकडे असलेली गोलंदाजीची जादू कला दर्शवताना पालिवली संघासाठी डान्सिंग डाऊन द ट्रॅक 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 या वेळेला हमला समोरच्या दिशेने आणि चेंडू नाही थांबला. बाउंड्री लाईनच्या पार 4. या क्षणाला ना आणि अशा पडलावर आपण बघितलं तर हा डेंजरस मॅन आहे. नाव त्याचं मिस्टर भूषण काचरे. आपली बॅट मात्र ज्या अनुषंगाने मात्र आता वापरली गेली, अटॅक केलं, काउंटर अटॅक हा होणारच आणि पहिल्या बॉल पासून आम्ही करणार हे त्यांनी संकेत दिले. आता पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. विलास तिकडे धाव सिंगल मिळेल. रोशन आणि भूषण नक्कीच या संघाचे हे दोन आभूषण आहेत आणि हे दोन आभूषण मात्र आपण बघितलं तर एक अभूतपूर्व कार्य करतील का, अभूतपूर्व क्रिकेट खेळतील का. आणि गरज आहे, कारण की जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये दोन संघ येतात ना की दोन संघाचं मग स्वप्न मोठं होतं की ही मॅच आम्ही जिंकणार आणि हायफाय मध्ये प्रवेश करणार. मग पालिवली टीम की गोराट टीम. आता प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील आहे, आमच्या देखील मनात आहे. सफल झाले होते स्टंपच्या बाहेर, तिथून शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षणामध्ये दडपण येताना पाहायला मिळते. तत्पूर्वी पाहिले आपण तर लेग बायचा इशारा मिळेल आणि गणेश सरांनी इशारा दिला आहे की लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र तिथे कन्वर्ट होत असताना पाहायला मिळेल. संघाची टोटल पाहिली आपण तर डोळ्याच्या समोर पाहायला मिळतात धावा झालेल्या फलकावर पूर्ण, त्या म्हणजे 6. फेकून झालेले चेंडू पण पाहिले तर या पहिल्या ओव्हरमध्ये 5. 5 चेंडू सांगितले, 6 धावा सांगितल्यात. हा बॉल मात्र आपण पाहिला तर नक्कीच खेळला गेलाय आणि पुढे मात्र आपण पाहिलं तर मग आले होते क्षेत्ररक्षक. बघा पाहिलं होतं आपण तर मग ज्याप्रमाणे 5 चेंडू मध्ये 6 झाल्या होत्या आणि त्यात नंतर आपण बघितलं की हा 6व्या चेंडूवर आलेली धाव म्हणजेच काय तर धाव फलक पुढे सरकलाय. उद्याच्या दिवसामध्ये बघितलं तर आपण इन ऍक्शन म्हणजेच मध्ये बघणार आहोत जी डी. जी डी म्हणजेच कोण तर नक्कीच प्रश्न असेल ना. मग नक्कीच प्रश्न असेल जी डी म्हणजेच तुम्ही लगेच अंपायरना बघा. अंपायर बघितलं म्हणजेच कोण तर गणेश दावडेचे उद्याच्या दिवशी इन ऍक्शन मध्ये आणि त्यांचा देखील फॉर्म बघायला भेटेल, कारण की नक्कीच अफलातून क्रिकेटपटू आहेत आणि अफलातून क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील खेळला जात आहे. फटका मात्र हवेत खेचलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाला निवडलंय. हवेच्या विरोधात फटका खेळणं कठीण आहे, तिथे चित्र पाहायला मिळालं. बाद होणारा खेळाडू आपण बघितला तर त्याने चौकाराच्या साईने आघात केला होता, परंतु चौकार नंतर त्याला जास्त मात्र आपण बघितलं तर मोठा खेळ करण्याची संधी मिळाली नाहीये.
प्रवीण पाहिला पण तर बॉलिंग ट्रॅकवर, आणि जेव्हा जेव्हा प्रवीण आलेत ना बॉलिंग ट्रॅकवर त्यांचा स्पेल बघा की पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितलं म्हणजे जेव्हा पण ओव्हर येतात की पहिल्याच बॉलवर विकेट ते मिळवून देतात. 7 धावा फलकावर आहेत. आणि आता जागा पाहिली आपण तर मग रवींद्र आलेत, एक आणखी गुड हिटिंग बॅटर आपण पाहिलेत त्यांच्याकडे देखील आपण बघितलं तर त्याचा फिटनेस, बॉडी लँग्वेज आणि सगळ्या काही गोष्टी दिसत आहेत की एक चांगले ॲथलीट आहेत. बॅट मात्र वेगाने फिरवली जाते. बॉट आणि चेंडू मध्ये आपण बघितलं कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. रवींद्र तांबडे यांना पण बघितलं तर एक अशी पारी खेळावी लागेल, शानदार पारी, मात्र दर्जेदार पारी, आणि आपल्या संघाला आपण बघू शकतोय या वेळेला मात्र आपण पाहिलाय नाही भय नाही भीती, जीव छत्रपतीचा छावा, आणि रवींद्रच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाल्यात मोठ्या 6 धावा षटकार. रघुबाई लाखिवली यांच्याकडून ना 100 रुपये आमच्याकडे जमा होते की कोण षटकार मारेल त्याला 100 रुपये द्यायचे. शिक्कामोर्तब झालाय त्याच्यावर. आता रवींद्र त्यांचं नाव मात्र कोरलं गेलंय. 100 रुपये मात्र त्यांच्या खात्यात जातील. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळून खेळण्याचा प्रयत्न, झेल निर्माण, हो हो व्हाट अ कॅच, सुंदर रनिंग पाहायला मिळाला हा झेल, अफलातून झेल. कारण की जिथे उलट्या दिशेनं आणि मग हा उलट्या दिशेने तसे कॅच पकडणे कठीण असतं, आणि परंतु ते कठीण काम शक्य करून दाखवलंय, आणि फलंदाज रवींद्र पाठ. तर गीत नक्कीच डीजेच्या माध्यमातून देखील पेश केलं गेलं, कारण की जेव्हा पावसाळ्याचे जे दिवस असतात ना, आणि पावसाळा गेला ना की कसं असतं माहिती आहे, हे ना खाण्यासाठी ना पिण्यासाठी, कारण की जीव तडफडतो हा फक्त आणि फक्त टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी. आणि मग दसऱ्याचा नक्कीच शुभारंभ, आणि मग क्रिकेटची चर्चा अपील केली जाते. इथे आपण बघितलं तर या बॉलवर गोलंदाज आपण बघितलं तर भन्नाट फॉर्म मध्ये आहेत आज मिस्टर प्रवीण जाधव. जेव्हा पण आपण पाहिले ना तर स्पेल मध्ये आले त्यांनी 1 ते 2 विकेट, आणि मागच्या मॅच मध्ये तर 3 विकेट त्यांनी घेतले होते. 13 धाव फलकावर. आता इथे आपण बघितले तर एक्स्ट्रा मात्र भर पडेल 13 मध्ये, आणि धाव फलक जाईल मग 14च्या घरामध्ये. प्रवीण जाधव आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर, त्यांनी आतापर्यंत पहिल्या बॉलवर एक सुंदर विकेट, त्यानंतर आपण पाहू शकतो की एक षटकार जो ठोकला गेला होता ना रवींद्रने, मात्र त्याला देखील बाद केला. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू मात्र आपण गेलाय ऑफ साईडला. तिकडे आपण बघितलं एकदा मी थोडंसं फंबल झालंय, आणि 2 धावा मात्र तिकडे जोडल्या जात आहेत. ह्या धावा पाहिल्या पण तर भरपूर मोलासारख्या आहेत, रत्नासारख्या आहेत, आभूषणासारख्या आहेत, आणि महत्त्वाच्या आहेत आणि महागड्या आहेत. झाल्यात किती धावा तर आमचे ऑफिशियल आम्हाला सांगतायत की 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट, आणि 16 धावा फलकावर झालेल्या आहेत. मनपूर्वक स्वागत असेल, आणि आपणास आम्ही विनंती करतोय रामदास स्पोर्ट्स लाखिवली टीमच्या वतीने की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन बसा, आणि या अतिथी कक्षातून या मॅचचा, या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा. संध्याकाळचं सत्र आहे मित्रांनो, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये उशिराने जोडलेले प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला मॅच आपण पाहिलं 2 संघांच्या दरम्यान. एका बाजूने आपण पाहिला तर जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्या प्रकारे परफॉर्मन्स त्याने दिले गेले आहे गावदेवी स्पोर्ट्सचा गोराड, आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिला तर मग फिल्डिंग करणारा संघ अष्टविनायक स्पोर्ट्सचा पालिवले. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर ज्या प्रकारचा खेळ दर्शवला गेला आहे, 16 धावा प्रति ओव्हरमध्ये 8ची सरासरी पूर्ण केली आहे. शेवटचा स्पेल असे ऋतिक जाधवच्या हातामध्ये सोपवला गेला आहे. ऋतिक आपण पाहिलं तर एक
जबरदस्त खेळाडू आहे, परंतु रोशन काचरे जो ओपनिंगचा खेळाडू आहे त्याला अनदेखा करू शकत नाही आपण. शॉर्ट मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक तिथे, चेंडू देखील स्लो झालाय तिकडे पडल्यानंतर. 2 धावा मिळाल्या. रोशन आहे तोपर्यंत रोशन कडून उमेद असेल, कारण की छोटा पॅकेट बडा धमाका कारनामा त्याने केला. आणि संध्याकाळचं सत्र जर आपण बघितलं ना तर अति पोषक आहे ते, म्हणजेच डावखुरा हाताच्या खेळाडूसाठी जवळ आपण पाहू शकतोय. कारण की डावखुरा हाताच्या खेळाडूला मात्र ऍडव्हान्टेज म्हणजे काय तर हवेची साथ मिळते. सफल झाले मागे खेळण्याचा प्रयत्न, फटका मात्र प्रॉपर इन टायमिंग झाला नाहीये. विकेट कीपर आले फ्रेम मध्ये, कॅच कलेक्ट, रोशनचा खेळ समाप्त, आउट, विकेट डाऊन. हिट त्यांच्या बॅटमधून बघायला मिळेल असते, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये हर्षदीप. हा बॉल व्यवस्थितरित्या बॅटवर घेतला, हा बॉल डाऊन द लेग मात्र खेळला गेला. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर बाहेर बाहेर. 4 धाव्यांसाठी पाहायला चौक आल्या आल्या हर्षदीपने पेश केलाय हा चौकार. 4. धावसंख्या वेग पकडते 22. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऋतिक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. सफल झाले या वेळेला. क्या बात आहे, वाघाची दहाड, खोदला पहाड, चेंडूला थेट उडवलाय सीमारेखा पार. आणि आपण पाहतोय लाजवाब आल्या आल्या ज्या प्रकारे अटॅक केले, आक्रमण केलंय आणि धावसंख्या पोहोचली गेली, वाढली 28 च्या घरामध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. हर्षदीप जाधव आणि आपल्या नावाचा बोलबाला, आपल्या नावाचा कारनामा, आपल्या नावाचा जलवा आणि आपला हुनर या मोक्याच्या क्षणी मात्र दर्शवत असताना. म्हणूनच तर म्हटलं जाते ना मित्रांनो, सुख दुख में जो साथ देते हैं वो रिश्ते होते हैं, लेकिन जो मुसीबत में साथ देते हैं ना वही तो असली फरिश्ते होते हैं. नो बॉलचा इशारा या वेळेला मात्र पंचांनी दिलाय.
मात्र खेळण्याची संधी गणेश. गणेश टाकेंकडे नवीन बॅटर आलेत जे मैदानाच्या आतमध्ये. फ्रीडचा चेंडू मात्र सरळ हिट खेचला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडूची फेकी थोडीशी अपुरी आली आहे आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर धावा 2 इथे देखील मिळाल्यात. 2 धावा मिळाल्यात. संघाची टोटल वाढली गेली. आमचे ऑफिशियल स्कोरर सांगतात धाव किती आल्यात. 32 धावा फलकावर झाल्यात. म्हणजेच काय तर मोमेंटम शिफ्ट झालेला आहे. षटकामध्ये फेकून झालेले चेंडू आपण बघितले आहे. 5 अंतिमचा चेंडू आहे. म्हणजेच काय 32 मध्ये एक चांगला फिनिशिंग हिट तर लगावला जाईल का. फिनिशिंग हिटची गरज आहे. ऋतिक समोर आहेत. समोर गणेश आहेत. हो चॉक केला गेला होता. वाईट यॉर्कर चेंडू हाताळला गेला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न परंतु घडलाय काय तर तिकडे मात्र एकच. साठी टोटल तर बनवला गेलाय आहे. मला वाटते बॉल तिकडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये काय गोष्टी घडल्या त्या देखील पाहूया की कशा प्रकारे सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल मात्र केलं परंतु थोडंसं स्ट्रगल केलं परंतु त्यानंतर आपण पाहू शकतो की रोहितने चांगला स्पेल हाताळला होता प्रवीणने परंतु थोडासा मोमेंटम देणारा आपण पाहिला तर प्रत्येकचा स्पेल त्याच्यामध्ये षटकार चौकार नो बॉल देखील आपल्याला बघायला मिळाले. दुहेरी देखील बघायला मिळाले आणि तेच कारण मात्र ठरलं गेलं की संघाचं टोटल पोचलं गेलं ना ते म्हणजेच 33. प्रदीप चिवरटा साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम प्रदीप चिवरटा. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. 2 बॅटर मंद मंद पावलाने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो उतरताना पाहायला मिळतात. जसं म्हटलं जातंय ना की कर्म करोगे तो फल मिलेगा आज नहीं तो कल मिलेगा. जितना अधिक कुआ हो उतना मीठा जल मिलेगा. डेफिनेटली आपण पाहू शकतोय ना की तुम्हाला आता ही मॅच जिंकायची आहे तर डेफिनेटली ते शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. त्या अनुषंगाने मात्र खेळावं लागेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ते 2 धाकड खेळाडूंकडे आपण नजर टाकूया. अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली टीम अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली टीमचा आपण परफॉर्मन्स बघितला ना त्यांच्याकडे अनेक चांगले खेळाडू त्याच्यामध्ये आपण पाहू शकतोय. सध्या तरी मग नजरेच्या समोर असलेले जे 2 खेळाडू त्यांच्यामध्ये नजर टाकली तर सचिन सापटे पाहतोय. त्यानंतर विलास घाटाल. त्यानंतर आपण बघितलं तर अजय भोईर सारखे खेळाडू म्हणजे अनेक नामवंत खेळाडू आहेत. सध्या जर आपण बघितलं की ही जोडी आहे ह्या जोडीवर संघाचं भवितव्य असेल आणि या जोडीला मात्र आपण बघितलं तर रोखण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर रोशन ह्या गोलंदाजाला आपण पाहतोय. रोशन काचरे आपण पाहिलं तर एक की फॅक्टर प्लेअर म्हणून ठरला गेलाय गुराटकरांसाठी आणि गुराट टीमसाठी एगावदी स्पोर्ट्स गुराटसाठी एक अपकमिंग यंगस्टर आणि चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून परफॉर्मन्स दिलं गेलंय. लेफ्टी बॉल मात्र आपण बघितला ऑन साइडला वळवलाय टर्न केलाय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये धाव एक मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न फाट वेगाने पूर्ण केला जात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर केल्या अर्जित 2 धावा. माहिती आहे सामना जिंकायचा 34 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तर प्रत्येक एक धाव जी तोड प्रयत्न करून मात्र पूर्ण करावी लागेल आणि लढाई ही लढावी लागेल. धीमा टाकला या वेळेला थोडासा स्लो परंतु बीट केलं गेलं. बॅटरला विलास तिकडे पाहायला मिळाले. हा धीमा म्हणजेच काय तर चतुराई चकमा दिला जातोय आणि चकमा देण्याची गरज आहे कारण की जिथे आपण पाहू शकतोय ना पालिवली टीम
संध्याकाळचं सत्र आहे, वातावरण थोडंसं दमट झालंय, परंतु या दमट वातावरणामध्ये ना तो खेळ मात्र दर्शवण्याचा प्रयत्न करेल, कारण की त्यांना माहिती आहे आम्हाला वातावरणाशी फरक पडणार नाहीये, कारण की आमचा खेळ आहे, आम्ही जिंकणार जिद्दीच्या जोरावर आणि जिद्दीनं क्रिकेट ते खेळण्याचा तो प्रयत्न जरूर करतील. ओ या वेळेला काय घडलंय आणि आपण बघितलं तर अपील केली, चेंडू चाललाय पाहिला आपण तर मग मागे बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ सीमा पार, मिळतील धावा 4. स्वरूपात धावा मिळतील, टीमचे टोटल वाढताना पाहायला मी इथे पुजली गेली आहे 6च्या घरामध्ये. 2 4 6 3 चेंडू फेकून झाले. तर डेफिनेटली आपण बघितलं तर मग रोशन कासरे पुन्हा एकदा समोर असतील आणि समोर बॅटर पाहिले आपण तर विलास ज्याने मागच्या मॅच मध्ये फुलातून खेळी एका ओव्हरमध्ये मॅच फिनिश केला होता, तो खेळाडू स्ट्राईक एंडकडे आणि साईडला चेंडूला वळवलाय फिल्डर तिकडे आणि या वेळेला ती चुकी केली आहे. नाराज होतील सहकारी, नाराज होतील आपले साथी आणि ते चित्र. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. बघा झालंय काय तर 2 बाउंड्री बॅक टू बॅक आल्यात आणि त्यामुळे संघाचं टोटल वाढलं गेलंय, संघाचं टोटल पोचलं गेलंय 10च्या घरामध्ये. 2 चौकार 1 दुहेरी. ह्या गोष्टी चुकीच्या ठरतायत. अपील केली आहे इथे देखील आपण बघितलं, चेंडू वळताना पाहायला मिळालाय. ही कला आहे गोलंदाज रोशनची. थोडंसं आपण बघितलं तर नाराज होताना देखील बघायला मिळाले. आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं तर एक चेंडू शिल्लक असेल या पहिल्या ओव्हरमध्ये. 10 धावा खर्च केल्यात. 34चं लक्ष म्हणजेच काय तर 24 धावा आणखीन हव्या असतील. येणारे चेंडू डोळ्याच्या समोर आपण जर बघितले तर 13 चेंडू आणि 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हा पुढील चेंडू पाहतोय आपण फुल टॉस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेला आपण पाहिला गॅप मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करत असताना पाठलाग करण्याचा प्रयत्न. चेंडूला उचलला गेला, फेकला गेलाय. तत्पूर्वी मात्र धावा जोडल्या जातात. संतुलन छान आहे अष्टविनायक स्पोर्ट्स पालीव लियाटम संघाचं. आणि बॉडी लँग्वेज मात्र आपण बघितलं तर थोडंसं बदललेलं पाहायला मिळते. नाराजपणा पाहायला मिळाले, परंतु आपण बघितलं तर इथे जिद्दीने लढावं लागेल. अजून देखील मॅच आहे, कारण की मॅच मध्ये रंग अजून देखील भरला जाईल. पण या प्रकाशजी नडगे साहेबांना विनंती करते की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. तुम्हाला ही नम्र विनंती करतोय मी रामदास स्पोर्ट्स लाखिवली संघाच्या माध्यमातून. आणि आपण या मंचावर बसा, या मंचावरूनच या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटा. प्रकाशजी नडगे साहेब इथे उपस्थित झाले संध्याकाळच्या सत्रामध्ये. सध्या चर्चा करूया आपण तर चाललंय काय. चर्चेचा विषय मोठा बनला गेलाय. एका बाजूने आपण बघितलं अष्टविनायक स्पोर्ट्स पालीवली टीम धावा चेस करते. 34-18 चेंडू मध्ये पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या ज्या धावा आपण बघितल्या डोळ्याच्या समोर 12 चेंडू आणि 22 धावा. आता हे समीकरण आहे डोळ्याच्या समोर. गोराट टीम आपण पाहिले तर डिफेंड करण्याचा प्रयत्न करते. ऑफस्टम्पची लाईन मात्र तिथून खेचून मारण्याचा प्रयत्न. फिल्डर मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण अचूक झालंय तिकडे आणि अचूक क्षेत्ररक्षणामुळे आपण पाहिलं तर मग एकच धावेवर समाधानी राहावं लागतंय. इथे आपण पाहू शकतोय ना काय तर गोराट टीमला हवी आहे विकेट मात्र ती कशी मिळेल त्या शोधण्याच्या प्रयत्नामध्ये असतील, कारण की एक विकेट मोमेंटम देऊ शकते आणि त्याचं कार्य मात्र एक ड्रीम बॉल मात्र कोणता गोलंदाज घातलेल. आणि इथे आपण पाहिलं तर मग जिथे दुसऱ्या स्पेलमध्ये आलेले गोलंदाज आपण पाहिले मिस्टर प्रसाद मडवी ज्याने आपण पाहिलं तर तो कारनामा करावा लागेल. न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में अपने साथ खड़ा वही होता है सबसे बडा. उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत उंच, झेल ड्रॉप, झेल पकडायला हवा. कॅचेस विन द मॅचेस, परंतु कॅच सुटला जातोय. मॅच सुटेल का
धावा मात्र आपण बघितला तर दुसऱ्या बाजूने देखील रोखल्या जात नाहीये, धावांवर देखील रोख लावता येत नाही, परंतु शत्रुक्षणाचा दर्जा त्याच्यामध्ये एक मिसफिटचा चौकार, त्यानंतर झेल देखील सुटताना पाहायला मिळालाय. संघाची टोटल देखील वाढताना बघायला मिळाले आपल्याला. 15 झाल्यात. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. असं म्हटलं जाते ना की दिवस नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात जिंकण्याची आशा ठेवा मित्रांनो. किस्मत बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. वेळेला बदलण्याचा प्रयत्न करा. खोल टप्प्यामध्ये हाताळलेला चेंडू पाहतो. एक धाव तर वेगाने कंप्लीट केली जाते. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आहे का? हा ना, आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. गोरा टीमचा परफॉर्मन्स क्षेत्रक्षणामध्ये आपण पाहिलं तर जिथे ऊर्जा पूर्णपणे लावावी लागेल, पूर्णपणे फ्रेशर आहे. अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली संघ देखील दुसऱ्या बाजूने संघर्ष करतोय. संघर्षाचा शंखनाद मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. हा मुकाबला आपण पाहिला तर एक रोचक मुकाबला प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळतोय. कोणता संघ या मुकाबल्याला जिंकेल आणि कोणता संघ अंतिम 5 मध्ये स्थान पक्क करताना देखील पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू आणि 17 धावेंची गरज हा मुकाबला जिंकण्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी, हा सामना जिंकून अंतिम 5 मध्ये स्थान करण्यासाठी. पहिल्या दिवसामध्ये कारनामा वाण्याच्या पाड्याच्या टीमने केला, दुसऱ्या दिवसामध्ये बंगला पाड्याच्या टीमने केला, तिसऱ्या दिवसामध्ये म्हणजे धामणी टीमने केला. काल समोरच्या दिशेने फटका आणि हा म्हणजेच फटका विलास लागलेला पहिला मोठा झटका. हा पहिला मोठा झटका आपण पाहिला. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले डेंजर मॅन हिटर मात्र आपण पाहिले मिस्टर अजय भोईर दाखल झालेत, परंतु त्यांच्यावर देखील तितकं प्रेशर असेल. 8 चेंडू आणि 17 धावा. जसं म्हटलं जाते ना कि कौन कहता है कि कामयाबी किस्मत तय कर लेती है, लेकिन इरादों में दम होना तो पहाड़ों को भी झुका देती है. डेफिनेटली आपण पाहू शकतोय इरादे असतील, परंतु दोन्ही संघांचे इराद्यांना पंख लागलेत. इराद्यांचे पंख मात्र आपण बघतोय कोण मोठी भरारी घेईल आणि या भरारीमुळे आपण बघितलं तर या स्पर्धेच्या अंतिम 5 मध्ये स्थान करेल. प्रसाद यांचा बॉल समोर असतील. नव्याने दाखल झालेले बॅटर मिस्टर अजय. ब्लॉक हॉल मध्ये त्यांच्यासाठी हा चेंडू हाताळला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतात तिकडे. एक तर मिळाली, दुसरा धावेचा प्रयत्न पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 देखील पूर्ण होतील, कदाचित तिसऱ्याचा प्रयत्न तर नाही आहे. 2 धावा मिळाल्यात. मॅच मध्ये आपण बघितलं तर सगळं काही आहे. मॅच बाकी आहे. सगळ्या गोष्टी आपण पाहिला तर पूर्णपणे आपण पाहिलं दोन्ही संघांसाठी सेम आहेत. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. प्रसाद यांचा बॉल पाहते आपण अजय साठी. 7-15. समोरच्या दिशेने फटका हवेत. झेल सुटला जातोय या वेळेला. कॅचेस विन द मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस. कॅच सुटलाय की हा मॅच सुटलाय पाहिला पण तर पश्चाताप केलाय. आता पाहिल्या पण तर चेंडू शिल्लक 6 आणि धाव्यांची गरज असेल जिंकण्यासाठी ती म्हणजेच धन्यवाद डीजे. अतिशय कुशल मुकाबला पाहतोय आपण. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मला वाटते 11 धाबा हव्या होत्या 6 बॉलमध्ये. इथे 13 हव्या आहेत आणि 13 धाबा होतील की नाही आहे. इतिहास मात्र साक्षी आहे की संध्याकाळच्या 17 मध्ये ना धावा चेस झालेल्या नाही आहेत. हा इतिहास आहे जो आपण बघत आलेलो आहे.
परंतु आता आपण पाहू शकतोय तर काय घडेल, कारण की इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला होताना पाहायला मिळेल का? ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की जो लोग अपने मंजिल को पाने की चाह रखते हैं ना, वही तो लोग असल में इस दुनिया में इतिहास बड़ा वाला रचते हैं. डेफिनेटली आपण पाहू शकतोय मोठा इतिहास रचायचा आहे. 6 चेंडू 13 धावा. सामना कोणता संघ जिंकेल? एका बाजूने पालिवली तर दुसऱ्या बाजूने गोराड. बॉलिंग ट्रॅकवर असतील महत्वपूर्ण गोलंदाज मिस्टर हर्षद भगत. हर्षद यांचा बॉल पाहिला पण तिखट तेज तर्रार बाउन्सरचा मारा केला जातोय 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 जातोय. अलर्ट रहो, जागते रहो. 1 बाउंस फॉर दी ओव्हर. मात्र आपण पाहू शकतोय असं मात्र पंचांनी ताकीद दिली, सूचना दिली. गोलंदाजाला 13 धावांची गरज. हा बॉल पुन्हा एकदा स्टंपवरून खेचण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये प्रसाद तिकडे छान क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूची फेकी स्ट्राइक एंडच्या दिशेने. हा ना काय झालंय 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 तर भरपूर पाहिलं आपण मिस्टेक्स होताना पाहायला मिळतात. जिथे आपण पाहू शकतो चेंडू कलेक्ट करायला पाहिजे होता. एक सिली मिस्टेक ही महागात पडू शकते आणि 1 ला मात्र 2 मध्ये कन्वर्ट केलं. चार चेंडू आणि 11 धावा पाहतोय आपण हा मॅच जिंकण्यासाठी. थरारक थ्रिलर वाला मुकाबला. रोमहर्षक अंगाचे नक्कीच काटे उभे करणारा मुकाबला. नक्कीच अंगावर काटा, कारण की एका बाजूने पालिवली संघाचे समर्थक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. ते देखील तग लावून मात्र या मॅचला पाहतात कोणता संघ जिंकेल. हा चेंडू पुढचा पाहतोय आपण. थोडीसा दिशाहीन पाहायला मिळालाय, त्यामुळे आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो की इथे झालंय काय, वाईड आलाय आणि वाईडने टीमची टोटल वाढत असताना पोहोचली गेली आहे 24च्या घरामध्ये. म्हणजेच काय तर जिंकण्यासाठी 10 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 4 आणि 10. पुढचा चेंडू पाहतोय आपण. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, आत्मघाती फटका. पंच वळलेत आमच्याकडे आणि सांगितलं इथे की हाही चेंडू आहे वाईड. वाईड म्हणजे काय, मॅच झाली या भरपूर टाईट. एकच फाईट आणि वातावरण टाईट. फाईट मात्र मोठी आहे पण वातावरण तितकं टाईट झालंय ना. मात्र आपण पाहू शकतो की आता कोणता संघ इथून पुढे येईल, कोणता संघ आपण बघितला तर मागे जाईल. मॅच आपण बघितला तर टेन्शन 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 से भरपूर आहे. कारण की या वेळेला आपण पाहू शकतोय टेन्शन फ्री. टेन्शन गया पेन्शन देणे, मात्र हेच करावं लागेल. 4 चेंडू 9 धावा. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज हर्षद ओव्हर द विकेटने. हा बॉल उडवलाय, शतरक्षक तिथे गॅप मध्ये. चेंडू एका टप्प्याने चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बहुक्याच्या क्षणी ठोकलेला हर्षदवर हा फटका. मिळेल हा चौकार. 4 धावा. मोक्याच्या क्षणी ठोकलेला चौकार पाहायला मिळाला. 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. एका बाजूने आपण पाहिला तर गोराट संघ, दुसऱ्या बाजूने पालिवली संघ. ज्या अनुषंगाने आपण पाहिला प्रेशर मात्र गोलंदाजावर देखील वाढलं गेलंय, परंतु ज्या आत्मविश्वासाने आपण पाहिला हर्षद गोलंदाजी करतोय, आत्मविश्वास मात्र थोडासा डाऊन झालाय. परंतु आत्मविश्वास या वेळेला आपण बघितलं तर डाऊन नाही, तर नक्कीच पुढे घेऊन चालावं लागेल. या क्षणाला चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर गोलंदाजीची गरज आहे, दुसऱ्या बाजूने चांगल्या फलंदाजीची गरज आहे. 3 चेंडू 5 धावा. या वेळेला पाहिला आपण खोल टप्प्यामध्ये चेंडू टाकलाय. 1 धाव मिळाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी आली आहे आणि फलंदाज मात्र तिथे झाले. झालंय काय मैदानाच्या आतमध्ये, झालंय काय मैदानाच्या आतमध्ये, झालंय काय भरपूर काहीतरी घडलंय, काहीतरी बिघडलंय. पंच मात्र आपण पाहू शकतात या वेळेला चर्चा करतायत. चर्चेचा मोठा विषय बनला गेलाय.
कारण की ही स्थिती आपण बघितली आहे ना, तर थोडीशी आपण पाहिलं बिकट आहे. काहीतरी नक्कीच झालंय मैदानाच्या आतमध्ये, परंतु पंचांच्या इशाऱ्याची पाहतोय वाट. फलंदाज तर नक्कीच आपण बघितला तर बाद झालाय असंच आपण पाहू शकतोय, परंतु कोणता बाद आहे ते देखील आपण पाहू शकतो. इकडे अजय बाद झाले डेफिनेट. करतात मेहनत मेहनत, त्याची स्वप्न ही कधीच अधुरी नसतात. मित्रांनो, हा मॅच जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त मॅच झालाय, अफलातून मॅच झालाय, कशमकश बरा मुकाबला आहे. कालच्या दिवसामध्ये देखील अशाच प्रकारचा मॅच झाला आणि आजच्या दिवसामध्ये तशाच प्रकारचा मॅच होत आहे. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ अंतिम 5 मध्ये येईल, अजून सुद्धा धगधग आहे. हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. नवीन बॅटर अजित आपण पाहिले. अजित पाहतोय आपण 2 चेंडू आणि 4 धावा. सामना जिंकण्यासाठी ओव्हर द विकेट. हा बॉल खेचला जातोय, तिकडे मात्र डीप बॅकवर्ड स्पेअर लागला. हो, क्षेत्ररक्षक चुकी केली आहे, परंतु प्रयत्न केले जातात चेंडू लाडवण्यासाठी. चेंडू लाडवले गेले, तत्पूर्वी धावा किती पूर्ण केल्यात पाहता पाहता धावा पूर्ण केल्या गेल्यात, त्या म्हणजे तब्बल 3. आता गरज आहे ती म्हणजे 1 चेंडू आणि 1 धावेची. टेन्शन वाला मुकाबला, हाय व्होल्टेज वाला मुकाबला, थिल्लर वाला मुकाबला. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. धगधग धगधग वाढले. आता मात्र आपण बघितला बसून असं झालंय, करायचं काय करायचं. जे प्रेक्षक देखील आपण बघितले ते बसलेले ते उठलेत आणि नक्कीच डोक्यावर हात आलेत, कुणाच्या कमरेवर हात आलेत, तर कोण बघितलंय नक्की मैदानाच्या आतमध्ये चाललंय काय. आता तर बघितलं ज्यांना इंटरेस्ट नसतील ना ते देखील आपण बघितलं ही मॅच पाहत असतील, कारण की गरज आहे 1 चेंडू आणि 1 धावेची. जसं म्हटलं जात आहे ना, फिक्रे क्यों करते हो, फिक्र से क्या होता है, रख भरोसा अपने आप पर और दिखा दे जमाने को फिर क्या होता है. 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. अगदी आपण पाहिला तर स्ट्राइक एंड कडे आता फलंदाज उभा आपल्याला पाहायला मिळेल, जो एका बाजूने सचिन आहे आणि सचिन जो सलामीला आलेला खेळाडू आहे. बघा ना झालंय काय, तर त्या पहिल्या ओव्हर पासून ज्या झालेल्या थोड्याशा चुका आहेत ना, त्यामुळेच आपण पाहू शकतो आणि या क्षणाला देखील काही चुका झाल्या, त्यामुळेच आपण पाहू शकतोय ही मॅच ना पाहिली आपण तर वळली पूर्णपणे, परंतु टेन्शन आहे. आता मात्र आपण पाहिलं ना, हे टेन्शन मुळे आपण पाहू शकतो भरपूर काहीतरी नक्कीच घडणार आहे. 1 हसणार आहे तर 1 रडणार आहे, नो डाऊट अबाउट इट. कारण की 1 चेंडू 1 धावेची गरज आणि म्हटलं जात आहे ना, संघर्ष ना तब लिख तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब लग जाए आग सीने में. अगदी आपण बघितलं तर खेळाडू थर्ड मॅन स्लिप पॉइंट, स्लिप मिड ऑफ, शॉर्ट लेग मिड ऑफला आपण बघितलं तर शॉर्ट मिड ऑफला आपण बघितलं तर खेळाडू तैनात केले गेलेत. क्षेत्ररक्षणामध्ये ही फील्ड सेट केली जाते. दारी देखील आपण बघितलं तर कशा प्रकारे आपण पाहू शकतो परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला जातो. 1 मध्ये 1 एका बाजूने आपण बघितला तर कूल माइंड कॅप्टन कूल म्हणून आपण बघितला तर मिस्टर भूषण याला पाहतोय फील्ड सेटअप केली जाते. प्रेशर आहे बघा, प्रेशर खाली ना कुकरची सिटी वाजते तर आपली काय आहे सध्या तरी आपण बघितलं तर मग इथे काय होतंय ना काय नाही आहे बघा. सगळ्यांना टेन्शन आलंय, आयोजकांना देखील टेन्शन आलंय, प्रेक्षकांना टेन्शन. 1 चेंडू 1 धाव, कोणता संघ हा सामना जिंकेल पाहूया. ऍक्शन थ्रिलर ऑन. 1 धाव पूर्ण केली आणि संघ मात्र अष्टविनायक स्फोट पालिवली. इंटर झाला या स्पर्धेमध्ये अंतिम 5 मध्ये. लाजवाब क्रिकेट, लाजवाब बेहतरीन